श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनीरदसम नवनीतप्रिया नवलविनोदविहार नवलविनोदविहारी हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम। जातो मृदं शिशोक्षितितले सम्बोधयन् सज्जयान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधादिकं यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरस्थितो विजयते श्रीरामदासो गुरु हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम। शरणागत दीन
कत दीन शरणागत दीन रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम ये रे कृष्ण तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्ण तिरीच्या बसणाऱ्या ये रे ये रे कृष्ण तिरीच्या बसणाऱ्या कृष्ण तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी वसणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये काशयांबर घेणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या भस्मोद्धूलान भस्मोद्धूलन करणाऱ्या भस्मोद्धूलन येरे दंडकमंडलू घेणाऱ्या दंडकमंडलू घेणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या भक्ताभिषित करणाऱ्या दासाभिषित करणाऱ्या स्मरिता दर्शन देणाऱ्या स्मरिता दर्शन देणाऱ्या दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या
कैवाऱ्या वासुदेवाच्या 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 कैवाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या वसणार वसणार ये वसणाऱ्या. सगळ्यांनी घरी बसल्या बसल्या म्हणायचं आहे बरं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ देवर्षी नारद महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. वैष्णव म्हणू जया म्हणू जया वैष्णव म्हणू जया म्हणू जया वैष्णव म्हणू जया म्हणू जया वैष्णव म्हणू जया. अवघी देवावरी माझ्या अवघी देवावरी माया वैष्णव म्हणू जया म्हणू जया वैष्णव म्हणू जया. नाही आणि का प्रमाण नाही आणि का तन धन तृण जन तन धन तृण जन वैष्णव म्हणू जया म्हणू जया वैष्णव म्हणू जया. पडता जड भारी भारी नेमान टळी निर्धारी नेमान टळी निर्धारी वैष्णव म्हणू जया म्हणू जया वैष्णव म्हणू जया.
दया बजाओ. वा वा. तुका म्हणे यादी यादी. बोला बुवा थोडासा. तुका म्हणे जाती हो का तयाची भलती भलती हो का तयाची भलती. वैष्णव मनोदया मनोदया वैष्णव मनोदया 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 मनोदया. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुलाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधनं कंजनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. पंढरीनाथ महाराज की. वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया. नाही आणिक प्रमाण तन धन तृण चन पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी. तुका म्हणे याती हो का तयाची भलती. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा वैष्णव लक्षणाचा अभंग आहे. पण वैष्णवाचं लक्षण सांगताना जगद्गुरु तुकोबा रायांनी कुठेही बाह्य रंगाचा उल्लेख केलेला नाही. वैष्णव म्हणो दया अवघी देवावरी. पूर्णपणे देवाकडे ज्याला म्हणतात की संकल्पावी माया संसाराची तो वैष्णव. नाही तर सर्वसाधारणपणे व्यवहारामध्ये आपण पाहतो स्वतःला वैष्णव म्हणवून घेणारे, काही लक्षणांनी इतरांना वैष्णव संबोधणारे असे अनेक प्रकार आहेत. कशावरून वैष्णव म्हणायचं तर म्हटलं उभं गंध लावलं म्हणजे वैष्णव. अहो लोक आम्हाला विचारतात बुवा तुम्ही शैव का वैष्णव. म्हटलं मी शिवरात्रीचंही कीर्तन करतो आणि आषाढी एकादशीचंही कीर्तन करतो. 2 in 1 पंढरीनाथ महाराज. बुवा कसं सांगणार मी शैव आहे का वैष्णव आहे. मुळात म्हणजे सगळ्यात पहिली प्राथमिक समजूत अशी होते की वैष्णव म्हणजे विष्णूंचा उपासक. विष्णूंनाच फक्त भजायचं, विष्णूंचीच आराधना करायची. अहो काही उच्च पदाला पोहोचलेल्या संतांकडनं असं घडलेलं आहे की मी पांडुरंगाचं तोंड पाहणार नाही कारण मी शैव आहे, मी शिवांची आराधना करतो. म्हणजे पंथ अभिमानी संप्रदाय अभिमानी असा काही नामनिर्देश करायचा आहे का तुकोबानं. नाही, वैष्णवाचं अंतरंग सांगितलंय, अंतरंग सांगितलंय. बाह्यरंग वैष्णवाचा मगाशी म्हटल्याप्रमाणे उभं गंध लावलं वैष्णव. आपल्याकडे महाराष्ट्रात कमी आहे पण खोल कर्नाटकामध्ये जर आपण गेलो ना काही ठिकाणी पाहता येतं आपल्याला की अंगण असं गुळगुळीत, जमीन सगळी. आता बऱ्याच ठिकाणी लाद्या फरशा वगैरे बसल्या पण अजूनही काही ठिकाणी त्या गुळगुळीत जमिनीवर सारवण काढलेलं असतं आणि त्या सारवणावरनं कळतं की वैष्णवाचं घर आहे का शैवाचं आहे. वैष्णवाचं जर घर असेल तर
असं उभं सारवलेलं असतं, ते केळीच्या सोपटाने सारवतात. त्या सारवणावरनं कळतं उभं म्हणजे वैष्णव, हा, आणि आडवं सारवलेलं असलं म्हणजे शैवपंथ. अहो, एकादशीला शैवपंथी लोक मुद्दाम हुग्गी करून खातात गव्हाची, हा, आणि इकडे शिवरात्रीच्या दिवशी मुद्दाम हे लोक पुरणपोळी करून खातात. म्हणजे हा पंथाभिमान, संप्रदाय अभिमान, पण यातून वैष्णव सिद्ध होत नाही, वैष्णवाचे लक्षण दिसत नाही. एकमेकाच्या देवतांची नावं घ्यायची नाहीत. वैष्णव ज्याला आपण कडवेपणा असं म्हणतो ना, तसा जर एखादा असेल तर तो कपडे शिवायला जर शिंप्याकडे गेला तर कपडे शिव म्हणून म्हणत नाही. शिव म्हटलं की शंकराचं नाव आलं. मग त्याला कापड देतो आणि सांगतो कापडात दोरा घाल पंढरीनाथ महाराज. कपडे शिव म्हणायचं नाही. तुकोबानं हे अपेक्षित नाहीये. हे झालं बाह्य लक्षण. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो वा नसो. आमचे चोखोबा महाराज म्हणतात, अरे वरच्या रंगाचा काय विचार करतो, ते तर काय कधी सजवता येईल. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भूललासी बदलिया रंगा, काय भूललासी बदलिया रंगा, काय भूललासी बदलिया रंगा. नदी डोंगी परी जलनो है डोंगा, नदी डोंगी परी जलनो है डोंगा, काय भूललासी बदलिया रंगा, काय भूल. सोखा डोंगा परी भावनो है डोंगा, भावनो है डोंगा, भावनो ही डोंगा, भावनो है डोंगा, डोंगा काय भूललासी बदलिया रंगा, काय भूललासी बदलिया रंगा, काय भूललासी बदलिया रंगा. तुकोबानं अपेक्षित हे आहे, वैष्णव म्हणो दया अवघी देवावरी माया, ही पहिली ओळ लिहिताना भागवतकारांनी वैष्णवाची जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येप्रमाणे जणू काही त्या व्याख्येचा अनुवादच तुकोबांनी या अभंगात मांडलाय असं म्हणायला हरकत नाही. भागवतांचा श्लोक असा आहे, त्रिभुवन विभव हे तवे प्यकुंठ स्मृतिरजितात्म सुराधिभिर्विमृग्यात्, त्रिभुवन विभव हे तवे प्रकुंठ स्मृतिरजितात्म सुराधिभिर्विमृग्यात्, न चलति भगवत्पदारविन्दाल्लव निमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्रहा. गोपाल कृष्ण भगवान की. श्रोते म्हणतील बुवा काही कळलं नाही. त्रिभुवन विभव, विभव म्हणजे वैभव. त्रिभुवनाचं वैभव जरी एखाद्याच्या समोर आणून ठेवलं तरी सुद्धा भगवंताच्या चरणकमलापासून ज्याचं लक्ष किंवा ज्याचे नेत्र त्या पायापासून निमिषा करता सुद्धा हलत नाहीत तो वैष्णव. पंढरीनाथ महाराज.
नाहीतर वरचं हे सोंग सजवून जमलेल्या बाया बापड्या भाविक सज्जनांचा, भोळ्या भाबड्या माणसांचा गैरफायदा घेणारे अनेक. भगवान गोपाल कृष्णानी यांचा धोका भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलाय, पण वाचतोय कोण? इहंते काम भोगार्थम अन्यायेनार्थ संचया. म्हणून सुभाषितकारांनी एक सुंदर सुभाषित दिलं. सुभाषितकार असं म्हणतात, वैष्णवा बहवः सन्ति वासुदेव सुतेरताः, पण वैष्णवा विरला सन्ति वसुदेव सुतेरताः. पहिल्या ओळीमध्ये वासुदेव सुतेरताः, दुसऱ्या ओळीमध्ये वसुदेव सुतेरताः. फरक काय आहे हो? व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर वासुदेव वसुदेव एका काना मात्र्याचा फरक आहे, पण अर्थामध्ये केवढा बदल होतो. वैष्णवा बहवः सन्ति, असे वैष्णव पुष्कळ. असे वैष्णव पुष्कळ कसे? वासुदेव सुतेरता. वासुदेव सुत म्हणजे प्रद्युम्न, गोपाल कृष्णांचा मुलगा, पण तो मुलगा कृष्णांचा असला तरी अंश मात्र मदनाचा आहे. त्यामुळे असे मदनाचे अंश असणारे वैष्णव बहवा. म्हणून मग आपल्याला पेपरला वाचायला मिळतं है ना, अमुक अमुक महाराजांचं सुरू झालेलं प्रकरण. पेपरला पहिल्या ओळीत लफडे बाज बुवा पंढरीनाथ महाराज की आहे ना असं. पण दुसऱ्या ओळीमध्ये वैष्णवा विरला संती, असे वैष्णव दुर्मिळ किंवा विरळ कसे? वसुदेव सुतेरताः. वसुदेवाचा मुलगा गोपाल कृष्ण. गोपाल कृष्ण हेच ज्यांचं ध्येय आहे किंवा गोपाल कृष्णांचे चरणकमल हेच ज्यांचं लक्ष आहे, असे वैष्णव मात्र दुर्मिळ. म्हणून वैष्णवाला अभंगाची सांगता करताना तुकोबांनी शब्द वापरलेत. इथे जात पात काही नाही. तो अमुकच वयाचा असला पाहिजे असं नाही. तुका म्हणे याती होका तयाची भलती, होय ना. वैष्णवाचा नातेवाईक वैष्णव होत नाही, वैष्णव म्हणून घेणारे वैष्णव होत नाहीत. वैष्णव अमक्या जातीचा असला पाहिजे बंधन नाही, स्त्री पुरुष भेदाभेद नाही, वयाचं बंधन नाही. आणि ज्या काही मानलेल्या जाती आहेत तिथली कुठलीही जात जात नाही. त्या सर्व जातींच्या पलीकडे वैष्णव ही भक्तीची अवस्था आहे. वैष्णवाची साधी सोपी व्याख्या. म्हणून एक सत्पुरुष एका कुळामध्ये जन्माला आला म्हणजे पुढची पिढी संत असेलच असं नाही हो. संतांचे नातेवाईक संत असतील. टिळे माळा घातल्या म्हणून वैष्णव असेल, संत असेल? नव्हती ते संत, नव्हती ते संत, नव्हती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. नव्हती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. हो वा. संतांचे ते आप्त, संतांचे ते आप्त, नव्हती संत. संतांचे ते आप्त, नव्हती संत. नव्हती ते संत करिता कीर्तन, करिता कीर्तन. वा. सांगता पुराण नव्हती संत, सांगता पुराण नव्हती संत. ते संत करिता कीर्तन, करिता कीर्तन. नव्हती ते संत करिता तीर्थाटन, करिता तीर्थाटन. अहो सेविलियावन, सेविलियावन नव्हती संत. सेविलियावन
नभती संत नभती ते संत कविता कीर्तन कविता कीर्तन नभती ते संत कविता कीर्तन कविता कीर्तन. वैष्णवाचं लक्षण सांगताना कोणत्याही पद्धतीचं हे बंधन ठेवलेलं नाही. आणि ही सर्व लक्षणं ज्या ठिकाणी दिसतील तो वैष्णव. त्याला वय अमुकच पाहिजे, त्याची जातच अशी पाहिजे, त्याचा रंग असा पाहिजे, त्याचा वर्ण असा पाहिजे, अशा कुठल्याही वरच्या लक्षणांनी तुकोबा त्याला वैष्णव म्हणायला तयार आहे. म्हणून पूर्वरंग थांबवताना एकच छोटासा दृष्टांत देतो आणि पूर्वरंग थांबवण्याकडे आपण वळूया. 8-10 वर्षाच्या 2 मुली परकर पोलक्यातल्या त्या काळच्या पद्धतीप्रमाणे चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये आणि चंद्रभागेकडे खाली जाताना जे घाट बांधलेले आहेत त्या घाटावरती सकाळची वेळ आहे. सकाळची वेळ म्हटल्यानंतर सगळी घाई गडबडीची. कोणी आंघोळी करताय, कोण स्नान संध्या करताय, कोण कपडे धुवायला स्त्रिया आलेत, भांडी घासायला आलेत, एकूण धावपळ. आणि 2 मुली एकत्र भांडतायत. त्यातली जी पहिली आलेली होती ती आपली येऊन तिने मुकाट कपडे धुवायला सुरुवात केली. दुसरी जी आली मागणं ती इतकी जहाल होती, तिच्याच वयाची. तिने आल्या आल्या तिला दरडावलंय, ते कपड्याचं बोचकं उचलून खाली जा, ते पाणी सगळं माझ्याकडे ओढताय, मला शिवाशिव होते. पहिली आलेली होती ती म्हणली मी का खाली जाऊ, मी आधी आले. तुला जर काही त्रास होत असेल, शिवाशिव होत असेल तर तू खाली जा. पूर्वी समाजामध्ये पाळलं जायचं बरं. हा, केवळ ब्राह्मणच पाळत होते असं नाही. काही समाजामध्ये अशी पद्धत, आमच्याकडे कोकण भागामध्ये मुंबईला नोकरी करणारा नोकरदार जर शिमगा, होळी, दिवाळी कधी घरी आला तर घरची सगळी माणसं त्याला ते बोचकं तिथं ठेवायला लावायचे अंगणात. कपडे वगैरे सामान तिथे सगळं ठेवायचं साहित्य आणि आंघोळ वगैरे घालून मग त्याला घरात घ्यायचं. आता नुसतं सांगतो मी कीर्तनात, जय जय रघुवीर. मी का खाली जाऊ, तुला त्रास होत असला तू जा. झालं दोघींचं भांडण. ती जी नंतर आलेली होती ना ती होती शिंप्याची आणि पहिली आलेली होती ती होती कुंभाराची. ती शिंप्याची पोरगी असं बोलली तिला, तूच खाली जायला पाहिजेस, तुझं ते सगळं पाणी माझ्याकडे उडताय, मी का खाली जाऊ. ती म्हणते मी का खाली जाऊ. शेवटी त्या कुंभाराच्या पोरीने सांगितलं, बाई ग नाही, तुझ्या तोंडाला मला लागायला वेळ नाही आणि जमणारच नाही, मला शक्यच नाही. तुझ्या तोंडाला तोंड देणं मला शक्य नाही, कारण तुझा सगळा इतिहासच असा आहे. काय इतिहास आहे तुझा, हट्टी बापाची पोर तू. हा, पांडुरंगाला सुद्धा हट्टाने प्रसाद खायला लावणारा, नैवेद्य खायला लावणारा असा तुझा हट्टी बाप, त्याची तू हट्टी पोरगी, तू मला ऐकणार आहेस भांडणात. नाही, मला नाही भांडण करायचं, मी चालले घरी. तिने ते बोचकं उचललं आणि गेली घरी निघून. पण या पोरीला तिचं बोलणं इतकं लागलं, तिने पण सगळे कपडे गुंडाळून न धुता तसेच त्या टोपल्यामध्ये टाकले, आली तावा तावानी घरी. कोण आहे हो ही मुलगी, आपल्याला माहिती आहे, नामदेव महाराजांची मुलगी. नामदेव दारातच उभे होते. त्यांनी विचारलं, का ग रडतेस का. हे बाबा, खरंच का तुम्ही कधी असा पांडुरंगाकडे हट्ट केला होता की जो हट्ट लोकांनी आज सुद्धा भांडणात काढावा. कोण ग, कोण बोललं तुला. ए वंका, म्हणजे पांडुरंग लेकुरवाळा कसा आहे एका अभंगात वर्णन केलंय बरं का. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा,
विठू माझा लेकरू बाळ. वा. गोदा कुंभार मांडी बली, गोदा कुंभार मांडी बली. सोखा जीवा बरोबरी, सोखा जीवा बरोबरी. बंका बंका कडिगे बरी, बंका बंका कडिगे बरी. नामाक रांगुली धरी, विठू माझा लेकरू बाळा, विठू माझा लेकरू बाळा, विठू माझा, विठू माझा, विठू माझा, विठू माझा. ते बोलणं नामदेवांनाही जरा खटकलं. एवढ्याशा मुलींनी माझा अपमान करावा, भांडणात काढावं सगळं. नामदेव महाराजांची भक्ती अशी होती ज्याला आत्मनिवेदन असं म्हणतात. जे काही असेल बरं वाईट चांगलं, आत्मनिवेदनाची सवय असावी. हा, दिवसभरात जे जे काही आपण केलं ते सगळं पांडुरंगाला रात्री सांगावं, आपल्या उपास्य देवतेला सांगावं. परिणाम शांत झोप लागते, शांत झोप लागते. नंबर 2चं काही केलं असलं तर तेही सांगायचं, नुसतं चांगलं चांगलंच नाही सांगायचं. गेले रावळामध्ये पांडुरंगाला विचारलं, देवा खरंच का मी इतका कच्चा आहे की आजही लोकांनी तो हट्ट काढावा, तुला नैवेद्य खायला लावला असं म्हणावं. पांडुरंग म्हणाले, नामा ती मुलगी जी बोलली खरं तेच बोलली नाही का? नाही खरं आहे, पण एवढ्याशा मुलीने चिमुरडीनी. देव म्हणाले, अरे ती चिमुरडी जरी असली तरी तिचा अधिकार काय बघायचंय तुला? एक 2-4 दिवस मध्ये गेले आणि पांडुरंग स्वतः नामदेवाला घेऊन एका अरण्याच्या बाजूला आले. त्या अरण्यामधनं समोरून 3 व्यक्ती येत होत्या. राका, पत्नी बंका, मुलगी वंका. प्रत्येकाच्या डोक्यावर लाकडाचे भारे आहेत. वास्तविक जातीने कुंभार, पण आपला कुंभाराचा धंदा बंद केला होता. का बंद केला होता हो? तर एकदा सगळी अशी मडकी करून तयार झाली, आता भाजण्याकरता, पक्की करण्याकरता आव्याला चढवली आणि एक मांजरी पायाशी घुटमळायला लागली. राघोबांच्या लक्षात आलं, मांजरी का बरं ओरडते, माझ्या पायाशी येते? आणि मग लक्षात आलं, रे ज्या मडक्यामध्ये ही व्यालेली होती, हिची पिल्लं होती, चुकून ते मडकं बहुतेक आव्याला चढवलं गेलं. आवा तर पेटला, आता विझवता येत नाही. पांडुरंगाला हात जोडून प्रार्थना केली, त्या मांजरीची पिलं जर वाचली ना देवा, हा कुंभाराचा धंदा बंद करी. आणि काय आश्चर्य, काय म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. ज्या बाजूला ते मडकं चढवलेलं गेलं होतं आव्याला, तिकडची सगळी गवत, ते मडकी, सगळं सुरक्षित राहिला तो भाग. पिलं जिवंत मिळाली. आणि म्हणून आपला कुंभाराचा धंदा बंद केलेले राखोबा उदरनिर्वाह करता जंगलातनं वरून गळून पडलेलं असं जे सुख असेल तेवढं आणायचं सरपण, बाजारामध्ये विकायचं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. इकडे पांडुरंग आणि नामदेव महाराज एका मोठ्या बुंदाड उभे झाडाच्या. देव सांगतायत पण नामदेवाला, बघ आता लक्ष ठेव. आणि भगवंतानी काय केलं, आपल्या हातातलं एक सोन्याचं रत्नकंकण त्यांच्या येण्याच्या वाटेवर टाकलं. एक एक रत्न त्यातलं पृथ्वी मोलाचं हो. पहिल्यांदा राकोबा आले. चालता चालता लक्ष खाली गेलं, रत्नकंकण पडलेलं दिसतंय. मला याचा मोह नाही. सोने रुपये आम्हा मृत्तिके समा, असं ते म्हणाले.
आम्ही म्हणतो पण खिसे केवढे मोठे आहेत. पंढरीनाथ महाराज. मला नाही मोह याचा, पण पाठीमागून बायको येते, मुलगी येते, त्यांना जर घ्यावंसं वाटलं तर. म्हणून तिथे थांबले. आपल्या पायानी त्याच्यावर, त्या रत्नकंकणावर थोडी माती, एक डुंग केला तयार असा मातीचा, पुंजका तयार केला आणि पुढे चालायला सुरुवात केली. पत्नी बंका आली. अरे इथे आपला पती थांबला होता. का थांबला होता कोणास ठाऊक. पण थोडं जरा बाजूला करून बघितलं, अंगठ्यानी माती. हा, म्हणजे हे रत्न कंकण मला दिसू नये, मला घ्यावंसं वाटेल. म्हणजे माझी अजून परीक्षा झाली नाही, माझ्यावर विश्वास नाही अजून यांचा, मलाही नाही मोह. तिने पण आपल्या पतीप्रमाणे त्याच्यावर माती सारली आणि पुढे चालायला सुरुवात केली. पाठीमागनं मुलगी वंका आली. लहान आहे वय, घ्यावंसं वाटलं तर काही गैर नाही. ती पण थांबली. आई बाबा दोघं जण इथे थांबलो होते. का थांबलो होते बरं. म्हणून जरा पायानी माती बाजूला करायला सुरुवात केली. ते कंकण बघितलं, म्हणजे हा, हे मला दिसू नये म्हणून या दोघांनी याच्यावर माती टाकली. तो इकडे राखोबांचं लक्ष होतं. ए बाळ, चल चल चल, थांबू नको, चल. नाही पण बघा ना बाबा, काय पडलंय खाली बघा. अगं म्हणूनच सांगतोय, ही रत्न कंकणे, ती रत्न त्यातली महाग असतात, आपल्याला परवडण्यातली नाही. चल लवकर. म्हणजे बाबा काय म्हणालात. सोन्याची रत्न. अहो खरं सांगू का, जी माती त्या रत्न कंकणाच्या खाली आहे ना, आणि जी माती त्याच्या वरती आहे ना, मला त्या मातीचाच भाग वाटतोय. पंढरीनाथ महाराज. तुम्हाला अजून सोनं रूप कळतं म्हणायचं, बाबांना म्हणते, पण मला ते मातीसारखंच दिसतंय. नामदेव महाराजांनी ते शब्द ऐकले. डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रुधारा सुरू झाल्या. धावले. पांडुरंगाने सांगावं लागलं नाही, धावले. त्या मुलीला पोटाशी धरलं, मस्तकावरनं हात फिरवला आणि म्हणाले, बाळ लहान आहे वयानी, पण वैष्णवाच्या अंगी असलेली सगळी लक्षणं तुझ्यात आहे. तुझा अधिकार मोठा आहे. नामदेव महाराजांनी मान्य केलं. म्हणून तुकोबा म्हणतात, वैष्णवाला वय नाही, वैष्णवाला स्त्री पुरुष भेदाभेद नाही, वैष्णवाला जातीचं बंधन नाही. आणि असा जर वैष्णव असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवत चरण कमलापासून ज्याचं लक्ष विचलित होत नाही, बाजूला जात नाही, अशा वैष्णवाचं लक्षण आपल्याला तुकोबा मूळ पद्यामध्ये सांगतात. पूर्वरंग इथं थांबवतो, थोडा वेळ चरित्र भाग बघूया. वैष्णव म्हणू दया, म्हणू दया, वैष्णव म्हणू दया, म्हणू दया, वैष्णव म्हणू दया. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, वैष्णव म्हणू दया, हो म्हणू दया, हो म्हणू दया. दोन मिनिटं नामस्मरण करूया. जय जय विठ्ठल रखुमा विठोबा, जय जय विठ्ठल रखुमा विठोबा, जय जय विठ्ठल रखुमा विठोबा. विठ्ठल रखुमा विठोबा, विठ्ठल रखुमा विठोबा, जय जय विठ्ठल रखुमा विठोबा, जय जय विठ्ठल रखुमा विठोबा, जय जय विठ्ठल रखुमा विठो.
चरित्र भागामध्ये कितीही कष्ट सोसावे लागले, कितीही समाजाने अपमान केला, तरी सुद्धा भगवंताबद्दलचा दृढ विश्वास ज्यांचा कधी ढळला नाही, आपेगावच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांचे चिरंजीव विठ्ठलपंत कुलकर्णी मोठे तपोनिष्ठ होते. बालवयामध्येच अनेक मोठ्या मोठ्या शास्त्रग्रंथांचं वाचन यांचं झालं होतं या विठ्ठलपंतांचं. म्हणजे जे वय आपण म्हणतो ना की खेळण्याचं, बागडण्याचं, हुंदडण्याचं असं असतं, त्या वयामध्ये यांनी पोथ्या पुराण वाचावीत, भक्ती मार्गाचा अवलंब करावा. आणि याच भक्ती मार्गाच्या अंतर्गत महाराजांच्या मनात असं आलं की तीर्थयात्रा कराय. निघाले फिरत फिरत. आपल्या संस्कृतीमध्ये तीर्थयात्रेला महत्व आहे बरं, पण ती तीर्थयात्रा म्हणजे खरोखरच क्षेत्रामध्ये जाऊन तिथली संस्कृती, तिथलं जे कुठलं दैवत असेल त्याची काही उपासना झाली पाहिजे, तिथल्या संस्कृतीतले आचार विचार यांची देवाणघेवाण हे सगळं झालं पाहिजे. तीर्थाला जायचं म्हणजे पिकनिक नव्हे, ती गल्लत होता का मग नाही त्याच्यामध्ये. आणि अशी जर तीर्थयात्रा करायची तर ती तीर्थयात्रा नुसती नाही, पायी तीर्थयात्रा आणि मुखानी अखंड नाम है ना. कारण तीर्थामध्ये आपण गेल्यानंतर कुठेही पंढरपूरला गेलो, चंद्रभागेमध्ये नालो, आळंदीला गेलो, इंद्रायणीमध्ये नालो, काशीला गेलो, गंगेमध्ये नालो, शरीर शुद्ध झालं, पाप नष्ट झालं, पण अंतःकरण शुद्ध होण्याकरता नामस्मरणासारखा दुसरा कुठलाही उपाय नाही. म्हणून जे कुठलं आराध्य दैवत असेल, दत्त दत्त म्हणा, राम राम म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण नामस्मरणाची जोड त्या तीर्थयात्रेला दिली गेली पाहिजे. आणि अशी ही तीर्थयात्रा सुरू केली. तीराथ को सब करे, तीराथ को सब करे, तीराथ को सब करे, तीराथ. वाह. तीराथ को सब करे, देव पूजा करे, देव पूजा करे, देव पूजा करे, देव पूजा करे. वासना तीराथ को सब करे, तीराथ. तीराथ को सब करे, देव पूजा करे. वासना नाम कैसे की भावत रे, तीराथ को, तीराथ को. असे तीर्थयात्रा करीत 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 दक्षिणेकडे जायचा विचार करून निघाले. तो आळंदीमध्ये आली स्वारी. आणि आळंदीमध्ये तो रम्य परिसर पाहिला. असं वाटलं की लगेच पुढे जाण्यापेक्षा 1-2-4 दिवस इथं मुक्काम करा. आजही आपण आळंदीला जा, तो परिसर पाहिल्यानंतर मन तिथे रेंगाळतं. राहिली स्वारी तिथे. त्या इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ध्यान लागलं. महाराज कैलासराण शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, पार्वती पते हर 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 महा. आता काय महादेवाची पूजा करण्याकरता पूजा साहित्य होतं बरोबर, फुलं नाही, गंध नाही, मग मानस पूजाच केली. आपल्या संस्कृतीमध्ये सोय करून ठेवलेली आहे पूर्वजांनी.
आत्मत्वं गिरिजामति सहचरा प्राण शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरा यद्यत् कर्म करोमि तत्तद् अखिलं शंभो तव आराधनं पार्वती पते हर 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 महादेव. पूजा केली, मानस पूजा केली आणि समोरच्या पारावर येऊन बसली स्वारी. पारावर येऊन बसले आणि डोळे मिटल्यावर ध्यान लागलं. विठ्ठल 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 म्हटलं बुवा थोडं विसंगत वाटत नाही का हो? पूजा केली शिवांची म्हणताय, समोर जप करतायत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा पूर्वरंगात हेच तर मी सांगितलं. हा भेदाभेद नकोच आहे. मुळात देवानीच भेदाभेद केलेला नाहीये. प्रभू श्री रामचंद्रांची अवतार घेण्याची वेळ झाल्यानंतर खास महादेवानी हनुमंतांच्या रूपाने 11वामी महारुद्र जाण आणि शंकरांनी त्या अवतारामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची म्हणजे विष्णूंची अक्षरशः सेवा केली. मारुतरायांनी सेवा केली म्हणजे शंकरांनी सेवा केली. त्यांच्यामध्ये भेदाभेद नाही, आम्हीच भेदाभेद सुरू करतो. म्हणून तुकोबांनी खास याकरता अभंग लिहिला. शिव आणि विष्णू यामध्ये एका वेलांटीचा फेर आहे. हरी हर. त्रिशूळावरी त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोघे सारखे सारखे दोघे सारखे सारखे दोघे. वा विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे दोघे सारखे सारखे दोघे सारखे. एक विभूतीचा गोळा एक विभूतीचा गोळा एक कस्तुरीचा टिळा एक कस्तुरीचा टिळा गजचर्म व्याघ्रांबर गजचर्म व्याघ्रांबर एक भरजरी पितांबर दोघे सारखे सारखे दोघे सारखे सारखे दोघे. एक अर्धांगी पार्वती एक रघुमाईचा पती एक अर्धांगी पार्वती एक रघुमाईचा पती तुका म्हणे हरी हर तुका म्हणे हरी हर एका बेलांटीचा फेर दोघे सारखे सारखे दोघे सारखे सारखे दोघे सारखे 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 सारखे. दोघांमध्ये काही फरक नाही. लागली तंद्री महाराज
आणि असा हा कोणतरी तरुण या ठिकाणी येऊन पारावर बसलाय. लोक येऊन पुढे पैसे ठेवायला लागले, कोणी पेढे आणून ठेवत आहे आणि दर्शनाची रांग लागायला लागली. त्या आळंदीमध्ये राहणारे सिधोपंत कुलकर्णी तेही दर्शनाला आले. बाकी सगळेजण दर्शन घेऊन निघून गेले, पण हे या विठ्ठलपंताला घेऊन आपल्या घरी आले आणि मुक्कामी राहायला सांगितलं. इथंच राहा. काय पांडुरंगाची लीला किंवा विधिलिखित तसं होतं म्हणून म्हणा. त्याच रात्री सिधोपंतांना असं स्वप्न पडलं की हा जो आलेला आहे तरुण, तुझी कन्या याला अर्पण कर. त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी साधारण मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं, सिधोपंत त्यांची मुलगी तुला अर्पण करतील, तिचा स्वीकार कर, तिच्याशी विवाहबद्ध हो. वास्तविक लग्न संसार या गोष्टींमध्ये काहीच रस नव्हता विठ्ठलपंतांना, पण पांडुरंगाची आज्ञा म्हणून मान्य केलं आणि विठ्ठलपंत रुक्मिणी यांचा विवाह झाला. सुमुहूर्त सावधान. हो, कीर्तनामध्ये सगळ्यात लावायला सोपं काय असेल तर ते लग्न. या दोन शब्दांमध्ये काम होतं, सुमुहूर्त सावधान. यात सगळं आलं. बँड बाजा, ताशा वाजा गाजा, रुसणं फुगणं, ठुसठुस रसणं, खुसखुस हसणं, सगळं जे काय असतं ते आलं. झालं, लग्न झालं. पण जी तीर्थयात्रा राहिलेली होती पुढची, रुक्मिणी देवीने सांगितलं तुम्ही इथंच थांबा, मी जरा पुढची तीर्थयात्रा उरकून मग तुम्हाला इथं येऊन पुन्हा घेऊन जातो, मग आपण आपल्या गावी जाऊ. त्याप्रमाणे तीर्थयात्रा झाली. इकडे आले पुन्हा आळंदीत. रुक्मिणीबाईनं घेतलं आणि हे नवदाम्पत्य पुन्हा आपेगावला. आई वडिलांच्या पायावर मस्तक ठेवलं उभयतानी आणि सांगितलं पांडुरंगाची आज्ञा म्हणून विवाहबद्ध झालोय. आई वडिलांनाही बरं वाटलं. परिस्थिती सगळी लक्षात घेतली. काही पुढचं कामकाज शिक. पण प्रपंचात रसच नव्हता विठ्ठलपंतांना. परिणाम तिकडे लक्ष लागे ना. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. काही दिवस लोटले आणि वय झालेलं होतं. पिकली पानं गळून पडली आणि प्रपंचाचा पूर्णपणे भार विठ्ठलपंतांवर आला. जमेना प्रपंच करायला. म्हणून परमार्थाची पहिली पायरी सांगितली जाते बरं का, प्रपंच ही. त्या पायरीचा पहिला दगड जर कुठला असेल तर तो प्रपंच. म्हणजे जरा इथे तावून सुलाखून चटके खाऊन खटके खाऊन तो जरा तयार झाला की मग परमार्थाकडे त्याचं मन लागतं. शेवटी सिधोपंत कुलकर्णी आले आणि या जावई बापूंना आणि आपल्या लेकीला घेऊन आळंदीलाच आले परत. पण तिथेही आणि तेच केलं. प्रपंचात चित्त नाही. रोज रुक्मिणीबाईने विचारायचे जाऊ का काशीला, काशीला जाऊ. आता नुकतंच लग्न झालेले, काही दिवस झालेले आहेत, कुठली मुलगी परवानगी देईल काशीला जाऊन संन्यास घ्यायचाय म्हटल्यावर. हा, पण रोज उठल्याबरोबर काशीला जातो आणि संन्यास घेतो, तुझी परवानगी आहे का. एक दिवशी वैतागून शेवटी रुक्मिणीबाईंनी सांगितलं हो जा जा जा. जणू काही पडत्या फळाची आज्ञा म्हणतो आपण तसं रुक्मिणीबाईने आपल्याला परवानगी दिली, संमती दिली. असं मनात आणून काशीस गेले. रामानंद स्वामींच्या कडून तिथं अनुग्रह घेतला, दीक्षा घेतली. त्यांनी विचारलं कोण आहे तुला आप्त स्वकीय, कोण नातेवाईक. मला कोणी नाही. म्हणजे परमार्थाकरता थोडं अगदी खोटं नव्हे पण खरं नाही सांगितलं तरी चालतं. जय जय रघुवीर. आता विठ्ठलपंत हे नाव गेलं. चैतन्याश्रम हे नाव धारण केलं आणि स्वतेजाने काशीमध्ये चमकू लागले. लोक यांच्या विद्वत्तेकडे आकर्षित होऊ लागले. पण भगवंताची इच्छा कशी असते पहा. काही दिवस लोटले. इकडे त्यांची कीर्ती तिकडे वाढली, पण इकडे रुक्मिणीबाईंची मात्र फार परिस्थिती वाईट ओढवली त्यांच्यावर. पतीचा आधार नाही. पतीने संन्यास घेतलाय, तरुण वय आहे,
पण असंही जरी असलं तरी भगवंताच्या पूजेतून, भगवंताच्या नामस्मरणातून कधीही आपलं लक्ष दुसरीकडे जाऊ दिलेलं नाही. जे काही आलाय वाट्याला ते भोगायचं. दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे भोजनाची वेळ होईपर्यंत अश्वत्थ प्रदक्षिणा कराव्यात या मातोश्री. भगवान शंकरांची आराधना करावी, पंढरीनाथाची आळवणी करावी आणि एक दिवस भाग्य तिचं असं उजळलं म्हणायचं की खुद्द रामानंद स्वामी फिरत फिरत आळंदीला आले. अनेक लोक रामानंदांच्या पायावर मस्तक ठेवू लागले. त्यामध्ये ही रुक्मिणीही गेली आणि तिथे पायावर मस्तक ठेवताना बांगड्यांचा आवाज झाला, हातातली कंकणं वाजली. सगळं सौभाग्यवतीचं लक्षण दिसतंय म्हटल्यावर रामानंद स्वामींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, पुत्रवती भावा. तिला हसायला आलं. महाराजांनी विचारलं, म्हटलं का हसतेस? मी हा आशीर्वाद दिलाय, तुझ्या अंगावर सगळी सौभाग्याची लक्षणं आहेत आणि हसतेस तू? ती म्हणाली, हसू नको तर काय करू? माझा पती त्यांनी संन्यास घेतलाय, संन्यासी झालाय, काशीला जाऊन संन्यासी झालाय असं मला कळलंय आणि तुम्ही इकडे मला आशीर्वाद देताय पुत्रवती भव. कसं शक्य आहे? या जन्मी तरी शक्य नाही. काय म्हणालात? काशीला जाऊन संन्यास घेतलाय. आणि रामानंदांच्या डोक्यामध्ये सहज विचार येऊन गेला, अरे माझ्याकडून संन्यास दीक्षा घेणारा चैतन्य तर हा तो नव्हे? तिच्या मस्तकावर हात ठेवला, ठीक आहे काय काळजी करू नको. आणि तिथून जे निघाले तडक ते पुन्हा काशीस आले आणि हाक मारली, चैतन्या. काय महाराज? समोर आल्याबरोबर एकच वाक्य असं बोलले, मी आळंदीहून आलोय. आळंदीहून आलोय म्हटल्याबरोबर चेहऱ्यावरचे भाव पाहिले. खरं काय ते सांग. पाय धरले. म्हटलं महाराज क्षमा करावी. स्वामी क्षमा असावी, अनृत बोललो तुम्हा जवळी. मला संन्यास दीक्षा पाहिजे होती तुमची म्हणून खोटं बोललो महाराज, थोडं क्षमा करा. ठीक आहे, क्षमा तुला त्याच वेळेला होईल. माझी आज्ञा आहे असं समज. आत्ताच्या आत्ता आळंदीला जा आणि आपल्या पत्नीचा स्वीकार कर. शास्त्राविरुद्ध जरी असलं तरी भगवंताची अशी इच्छा आहे की तुझा प्रपंच व्हायला पाहिजे, कारण तुमच्या पोटी जगद्वंद्य अशी अपत्य जन्माला येणार. सद्गुरूंची आज्ञा घेतली, नमस्कार केले, निघाले. विठ्ठलपंत आले आणि रुक्मिणी देवींचं राहायला सुरुवात केली. परंतु त्या काळामध्ये काही धर्म मार्तंडांनी या पुन्हा प्रपंचात पडण्याला मान्यता दिली नाही, मिळाली नाही. शास्त्र वचन असं सांगत नाही. एक वेळ एखादा आश्रम न करता पुढच्या आश्रमात प्रवेश केला तरी चालतो. एकदा पुढचा आश्रम स्वीकारल्यानंतर पुन्हा तू प्रपंचात आलास, चालणार नाही. वाळीत टाकलं हो. काळ पुढे चाललाय, कोणी त्यांच्या घरी येईना जाईना. 12 वर्षाचा काळ असा एकांतात निघून गेला आणि निसर्ग चुकलेला नाही. शके 1195 माघवद्य प्रतिपदेला पहिलं अपत्य प्राप्त झालं, मुलगा झाला विठ्ठलपंतांना. याचं नाव ठेवलंय निवृत्ती. शके 1197 म्हणजे बरोबर 2 वर्षांनी श्रावणवद्य अष्टमी मध्यरात्रीचा समय साधून ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म घेतला यांच्या पोटी. कार्तिक पौर्णिमेला अजून 2 वर्षांनी म्हणजे 1199 शके, मी शक सांगतोय, 78 वर्ष त्यात मिळवली की सण होईल आपोआप. सावकाश घरी जाऊन आपण करूया. शके 1199 सोपान देवांचा जन्म झालाय कार्तिक पौर्णिमेला. आणि बरोबर 2 वर्षांनी आजच्या आपल्या चरित्राची जी नायिका आहे त्या मुक्ताईचा जन्म झालाय शके 1201. कधी झाला हो? ज्या वेळेला आपण घटस्थापना करतो ना
अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी. अशी ही 4 अपत्य विठ्ठल पंतांच्या घरी नांदतायत. काय खेळत असतील, काय खात असतील. आज आपल्या घरांमधनं इतक्या सुखसोयी असतात, सुविधा आहेत. मुलांना बघायला करमणुकीची साधनं आहेत. चिंटू आहे, पोगो आहे, अमुक आहे, तमुक आहे. मैदानी खेळमुळी नाहीतच. पण या मुलांकडे कोणी फिरकून बघू नये, यांच्या घरी येऊ नये, यांना कोणी घरी घेऊ नये. अहो इतकंच काय, सावली पडली म्हणून इंद्रायणीत जाऊन आंघोळ करून येणारे काही कमी नव्हते. ज्या ज्ञानोबांच्या समाधीची दर्शना करता आज इतकी मोठी बारी लागते, रांग लागते, त्या ज्ञानोबांना भिक्षेचं अन्न सुद्धा खाऊन दिलं नाही हो काही धर्म मार्तंडाने. शेवटी या मुलांची पुढं काहीतरी चांगलं व्हावं, या मुलांची आणि आळंदीकरांची एकमेकांशी बातचीत व्हावी, यांना मान सन्मान मिळावा म्हणून काही दिवस आळंदीकरांपासून आपण जरा लांब जाऊ म्हणून त्र्यंबकेश्वरला आले. मुलं मोठी होत आहेत. सगळं चरित्र सांगायचं तर तेवढा वेळ आपल्याकडे पुरेसा नसतो म्हणून पटापट पुढे जातो. निवृत्तीनाथाचं वय साधारणपणे 10 वर्षाचं आहे. त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान ज्ञानोबांचं वय 8 वर्षाचं आहे. सोपानदेवांचं वय 6 वर्षाचं आहे. आणि धाकटी चिमुकली मुक्ता आदि माया आदिशक्ती ती अवघी 4 वर्षाची आहे. 4 वर्षाची. त्र्यंबकेश्वरी गेले असताना तिथे अनेक प्रकारची अनुष्ठानं केली विठ्ठलपंतांनी. जपजाप्य चालू आहे. कुशावर्तावर स्नान करावं. रोज तिथल्या ब्राह्मणांना विनंती करावी, माझ्या मुलाची मुंज करा हो कोणीतरी. मुंज केल्याशिवाय ब्राह्मणत्व नाही. संस्कारात द्विज उच्चते. कोणी लक्ष देईना. कोण करणार मुंज? मुंजीला काय खर्च कमी आहे? शेवटी कुशावर्तावर स्नान करून रोज त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा कराव्यात. जी काही अनुष्ठानं होती ती त्यांची सांगता केली आणि त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत असताना एक प्रसंग असा घडला की अचानक या संपूर्ण कुटुंबाला वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकायला आला. आता कुठून झडप टाकील? सगळ्या कुटुंबाची पांगापांग झाली आणि निवृत्तीनाथ एका बाजूला आणि बाकीचं कुटुंब एका बाजूला अशी काहीची स्थिती निर्माण झाली. त्या ठिकाणचा प्रसंग असा आहे की निवृत्तीनाथ एका गुहेमध्ये शिरले आणि तिथे गहिनीनाथांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. वाघाचा आवाज येईनासा झाला, बंद झाला म्हटल्यानंतर पुन्हा सगळं कुटुंब एकत्र आलं. आता पुन्हा आळंदीलाच आपण जाऊ, पुन्हा एकदा आळंदीकरांच्या पुढेच लोटांगण घालू अशा विचारांनी पुन्हा आळंदीला सगळी आली लोक विठ्ठलपंतांसहित. पुन्हा मुलांचा दिनक्रम सुरू झाला. पण आळंदीकरांनी निक्षून सांगितलं, काही धर्ममार्तंडांनी निक्षून सांगितलं, तुम्ही आधी दोघांनीही पती पत्नीनी देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, तर तुमच्या मुलांच्या मुंजी करण्याचा आम्ही विचार करू. मुंजी करू असं नाही, विचार करू. आणि दोघांचा निश्चय पक्का झाला. आपल्या मुलांचं कल्याण व्हावं, आपल्या मुलांना समाजामध्ये मान मिळावा, तर आपल्याला हा देह संपवला पाहिजे. आणि एका मध्यरात्रीच्या वेळेला 4ही मुलं झोपलेली आहेत, निद्रेच्या अधीन आहेत. दोघं पती पत्नी त्यांच्या त्या कुटीच्या बाहेर आली, झोपडीच्या बाहेर आली. एकदा दयार्द्र दृष्टीने 4ही मुलांकडे आपल्या पाहिलं आणि हे देह आपण आता इंद्रायणीला अर्पण करायचे या निश्चयाने विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघं झोपडीतून बाहेर आले. आणि त्याच क्षणी बाहेर थोडासा लखलखाट झाला आणि गहिनीनाथांची स्वारी तिथे प्रकट झाली. माई, चिंता करू नको. तुझ्या मोठ्या मुलाला निवृत्तीला माझीच दीक्षा आहे. माझं लक्ष आहे.
जा 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 मा प्रसन्न चितसे, जा 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 मा प्रसन्न चितसे, जा 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 मा प्रसन्न चितसे. वा. जा 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 मा प्रसन्न चितसे, दुख न करो कोई बात का, दुख न करो कोई बात का. विधि हरिहर का रूप ये बालक, विधि हरिहर का रूप ये बालक, बालक. विधि हरिहर का रूप ये बालक, और ये आदि माता, और ये आदि माता. वा. मोठा गोड राग आहे, अनेक पद आहेत. जय गंगे भागीरथी, जय गंगे. विधि हरिहर का रूप ये बालक, और ये आदि माता. जा 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 मा प्रसन्न चित्त से, प्रसन्न चित्त से, प्रसन्न चित्त से. म्हणून ह्या दोघांनी निवृत्तीनाथ मोठे त्यांना उठवून आणलं, गैनीनाथांच्या पायावर घातलं. गैनीनाथांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि निवृत्तीनाथाला हे दोघजण सांगतायत, आता तुझी जबाबदारी यांच्याकडे आणि या तिघांची जबाबदारी तुझ्याकडे. आणि जे तडक निघाले ते इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन दोघांनी आपले देह विसर्जित केले. निवृत्तीनाथ परत आतमध्ये आले, झोपडीचा दरवाजा लावून घेतला आणि निद्रेच्या अधीन झाले. पहाटेकडे लवकर उठले. ज्ञानेश्वर महाराजांना आणि सोपानाला दोघांना उठवून सांगितलं, पण ती चिमुकली मुक्ता 4 वर्षाची, तिला काय सांगणार हो. अहो, दारिद्र्य असलं म्हणजे लाड होत नाही तसतला भाग नाहीये. जी सकाळी डोळे चोळत उठली मुक्ता, आणि अपेक्षा अशी असते लहान मुलांची, आई वडील कोणीतरी समोर दिसावं. शेवटी उठून बसली आणि म्हणाली, आई कुठे आहे. ज्ञानदादा, आई कुठे आहे. पाणी आणायला गेले का. काय सांगावं ज्ञानोबानी. ज्ञानोबानी मुक्ताईला जवळ घेतलं आणि म्हणाले, मुक्ताई, आईनी सांगितलंय रडायचं नाही. काय सांगितलंय. रडायचं नाही. बस या 2च शब्दात मुक्ताईला मोठेपण प्राप्त झालं. जणू काय समजायचं ते समजली ती. तिथून पुढे कधी रडली नाही, रडली नाही. आणि हळूहळू हळूहळू मोठी होते. काय करतायत. आईचं वडिलांचं सगळं काम निवृत्तीदादा करतो. ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागून आणायचे, सोपानदादा ती रांधतो, आणि ज्ञानोबा मला आईसारखं भरवतो. असं पाहता पाहता मोठी झाली हो. एक दिवस आळंदीमध्ये अजून छळ चालूच होता. एक दिवस असा प्रसंग घडला, रोज अपमान करायची लोक, रोज अपमान करायची. ज्ञानोबाची स्वारी भिक्षेला येते असं म्हटलं की धडाधड दारं लावली जायची. काही कर्मठानी मिळालेलं अन्न, कारण आजही आमच्या संस्कृतीमध्ये दाराशी आलेल्या अतिथ्याला एकदम नाही म्हणत नाहीत. काय होळीचा सण आहे, कुणी पुरणपोळी घालावी, कुणी लाडूचा एखादा अर्धा लाडू घालावा, एखादी भाताची मूद घालावी, कुणी थोडंसं वरण त्याच्यावर घालावं, कुणी अर्धी पोळी द्यावी. एक वेळचं भागेल एवढं मिळायचं. ज्ञानोबा विचार करायचे, यातली तर अर्धी पुरणपोळी आहे ना ती मी सोपानाला देईन, आणि अर्धी पुरणपोळी आहे ना ती मी माझ्या मुक्ताला देईन. पण तेवढ्यात कुठल्या तरी पोरांनी यावं, ज्ञानोबाची झोळी उलटी करावी आणि सगळं अन्न मातीमध्ये मिसळून त्याच्यावर नाचावं. तरी ज्ञानेश्वर महाराजांनी काही बोलू नये, तसंच घरी. आज पांडुरंगाची इच्छा असेल किंवा आजचं अन्न आम्हाला बाधक असेल म्हणून असं घडलं. विठ्ठलाची इच्छा, घरी यावं. झालं.
कधी काळी भिक्षेच्या वेळेला असा प्रसंग घडायचा, चांगलं अन्न कोणीतरी दिलाय किंवा शिधा दिलाय, त्याच्यात कुणीतरी चिंध्यांचं पुडकं टाकावं, कुणीतरी शेणाची गौरी टाकावी, पण तरी ज्ञानोबानी काही बोलू नये. तसं भिक्षाच आहे ती, घेऊन यायची घरी काही दिलं तरी. पण एकदा प्रसंग असा घडला की ज्ञानोबाला कोणीतरी त्यांच्या आईवरून वाईट साईड बोललं, आणि आईवरून वाईट साईड बोलल्यानंतर मात्र ज्ञानोबांचा तो बांध फुटला. तडक घरी आले आणि आपल्या खोपीचा दरवाजा बंद करून घेतला. निवृत्ती दादा हाक मारतायत, ओ देईनाथ. सोपान दादा हाक मारतोय, ओय देईनाथ. शेवटी लाडकी मुक्ता आली. काय झालं? अगं ज्ञानोबानी खोपीचा दार ताटी लावून घेतले आणि आतमध्ये जाऊन बसलाय. ओज देत नाही, प्रतिसाद देत नाही. मग सगळ्यांच्या पेक्षा धाकटी, पण मोठं व्हावं लागलं तिला. ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. आठवण करून द्यायला पाहिजे याला, तू कोण आहेस. आणि म्हणून सुरुवात केली. ज्ञानदादा, दार उघडणार आहे आणि मी मुक्ता, तूच आम्हाला सांगतोस ना. शेवटी लोकच आहेत, ती काहीतरी बोलणारच. आपल्याला उलट सुलट ऐकून घ्यावंच लागतं. आपण योगी आहोत, आपण त्यांच्यावर चिडायचं नाही, रागवायचं नाही, असं तूच सांगतोस ना आम्हाला. मग आज काय झालं? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. विश्वराजे झाले वन्नी, संते सुखे भावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, शब्दशस्त्रे झाले क्लेश. संते मानवा उपदेश, योगी पावन मनाचा. विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, 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 ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, पावन मनाचा, पावन मना. आणि असा उपदेश करताना एकीकडे त्या ताटीकडे बघते, आता तरी उघडील, आता तरी उघडील, पण ताटी उघडली जात नाहीये. एकदा निवृत्ती दादाकडे बघते, ज्ञानोबाला जणू काही ज्ञानोबापेक्षा मोठं होऊन उपदेश करते. दादा, अरे ज्ञानदादा असं काय कर, एका हाताने दुसऱ्या हाताला लागलं, कापलं म्हणून काय दुसऱ्या हाताला शिक्षा करायची असते? जीभ दातानी चावली म्हणून कोणी बत्तीशी पाडिली? खाता खाता कधीतरी जीभ दाताखाली येते, मग बत्तीशी पाडून टाकायची. अरे आपलेच दात आणि आपलेच ओठ, म्हण त्याच्यावरच तयार झाली.
पंढरीनाथ महाराज. हात आपला आपण लागे त्याचा करू नये खेद. अरे चणे खावे लोखंडाचे चित्त ब्रह्मपदी नाचे. आणि जणू काही हा उपदेश आदी मायेच्या त्या मुखातून बाहेर पडतोय. आणि काय आश्चर्य, ज्ञानोबा ताटी उघडून बाहेर आले. जणू काही आपण जे ज्ञान या मुक्ताईला दिलं त्याची परीक्षाच घेत होते असं म्हणा. कितपत तयार झाले मुक्ताबाई. ताटीचं दार उघडून बाहेर आले. घट्ट आपल्या हृदयाशी धरलं, पोटाशी धरलं, मस्तकावरनं हात फिरवला मुक्तेच्या. मुक्ते किती मोठी झालीस ग. आणि पुढे विश्वोद्धाराचं कार्य ज्ञानोबांच्याकडनं झालं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, अमृतानुभवासारखा ग्रंथ, अनेक विरहिण्या, अभंग, हरिपाठ हे सगळं तयार झालं. ज्ञानोबांच्या समाधीनंतर सुद्धा मुक्ताई लोकांना उपदेश देतच होती, देतच होती, देतच होती. चांगदेवांच्या सारख्या 1400 वर्ष तपश्चर्येत घालवणाऱ्या एका योग्याला मुक्ताई करे लेईले अंजन उपदेश करावा. चांगदेवा, अहो तुम्ही तपस्वी आहात, ज्ञानी आहात, पण मिळालेल्या आयुष्यामध्ये नेमकं काय साधायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. नुसतं आयुष्य जगत बसण्यात अर्थ नाही असा उपदेश केला. आणि चांगदेवाला सुद्धा चांगदेव पासष्टीच्या निमित्ताने जे काही ज्ञानोबांकडनं आणि मुक्ताईकडनं हे जे काही अंजन मिळालं. ज्ञानोबांनी समाधी घेतली, आपलं जीवित कार्य संपलं असं समजून. त्यानंतरही निवृत्ती दादाला आणि सोपान दादाला मुक्ताबाई सांभाळत होत्या. मुक्ताबाई सांभाळत होत्या. कदाचित मुक्ताई इतकी मोठी झाले असं वाटूनच ज्ञानोबांनी समाधीचा निश्चय घेतला की आता मला या दोघांची काळजी नाही. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले. देह ब्रह्म अवघेची झाले. देह ब्रह्म विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. आवडीते वालभ माझे नी कोंडाटले. नवल देखिले नभाकारे गे माये. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. माझ्या मनी प्रकाशले. माझ्या मनी प्रकाशले. एकीकडे ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार चालू आहे. मुक्ताई जमेल तितका उपदेश सर्व समाजाला करते. परंतु सोपान दादांच्या समाधीनंतर मात्र एका विशिष्ट वेळेला अशी जाणीव झाली मुक्ताईला की ज्या कार्याकरता आपण आलो होतो ते कार्य झालंय. आणि ज्या क्षणाला तिला ही प्रगल्भ जाणीव झाली मंडळी, त्या क्षणाला आकाशातून कोसळणाऱ्या विजेच्या लोळासह ही लुप्त झाली. लुप्त झाली. पाठीमागे उरला तो फक्त घनघोर पाऊस आणि मुक्ताईच्या आठवणी. चरित्रातनं आपल्याला हा बोध घेता येईल. परिस्थिती कुठलीही ओढवू दे, लोकांनी कितीही अपमान करू दे, जे ध्येय या 4 मुलांनी आपल्या उराशी बाळगलेलं होतं त्या निश्चयापासून ढळले नाही. तुकोबा वर्णन करताना हे शब्द वापरतायत, पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी. अहो सगळं सुरळीत चाललेलं असताना सुद्धा 2 माळा ओढणं कठीण. इतकी सगळी
विसंगत परिस्थिती असताना, लोकांकडून अपमान सहन करायला लागत असताना, रोजच्या उदरनिर्वाहाची काळजी असताना भगवंताच्या सेवेमध्ये कुठेही खंड पडला नाही. म्हणून तर तुकोबा मूळ पद्यामध्ये चरित्र थांबवण्याच्या आधी थोडंसं आपल्याला आवाहन करतो. कीर्तन विश्वाचं हे पर्व 5व्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण आम्ही करतोय, केलेलं आहे. आणि दिवसेंदिवस लोकांचा, श्रोत्यांचा प्रतिसाद वाढतोय. परदेशातनंही काही कमेंट्स येत आहेत की आम्ही भारतात असताना कीर्तनं ऐकलेली होती, पण आता आम्ही मुलाकडे राहायला आलो इकडे, तर आम्हाला इकडेही यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तनं पाहता येतात. तुम्ही काय करा, काही करू नका, असं काही सुझाव सुद्धा तुमच्याकडनं येतोय. पण याच सगळ्याच्या बरोबरीने कीर्तनाचं प्रायोजकत्व घेणे, एखाद दुसरं कीर्तन मधून मधून प्रायोजित करणे आणि या कीर्तनाच्या डोलाऱ्याला सांभाळण्याकरता आपल्याकडनं काही सहकार्याची अपेक्षा करतो. आणि भैरवीकडे बघ मूळ पद्यामध्ये वैष्णव म्हणू दया, वैष्णव म्हणू दया, वैष्णव अवघी देवावरी माया, देवावरी माया, देवावरी माया. वैष्णव म्हणू दया, वैष्णव म्हणू दया, वैष्णव म्हणू दया, म्हणू दया, म्हणू दया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.